नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे, त्या अंतर्गत आज आपण इयत्ता 9वी साठी देण्यात आलेला वर्तुळ, जीवा व वर्तुळ कंस या घटकावर चर्चा करणार आहोत. तर प्रामुख्याने आपण वर्तुळ कशाला म्हणतोय, त्यानंतर वर्तुळासंदर्भात असणाऱ्या विविध संकल्पना, त्रिज्या असेल, व्यास असेल, जीवा असेल, वर्तुळ कंस असेल, हे इयत्ता 8वी मध्ये झालेले त्याची फक्त उजळणी या ठिकाणी आपण करणार आहोत. तर सुरुवातीला आपण वर्तुळ व जीवा, आता या ठिकाणी आपण नेमकं वर्तुळ कशाला म्हणतोय आणि वर्तुळाची जीवा म्हणजे काय या घटकावर चर्चा करू. तर वर्तुळाची व्याख्या यापूर्वी 7वी पासून आपण पाहतो की वर्तुळ म्हणजे काय. वर्तुळ तर या ठिकाणी ओ केंद्र असलेले वर्तुळ दाखवण्यात आलेले आहे आणि व्याख्या करत असताना आपण असा एक बिंदू पथ निवडलेला आहे, बिंदू संच निवडलेला आहे की जो बिंदू संच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर आहे आणि त्या स्थिर बिंदूला आपण त्या वर्तुळाचा केंद्र असं म्हणलेले, वर्तुळाचा केंद्र असं म्हणलेले. आणि या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणारा बिंदूचा बिंदू संच म्हणजे वर्तुळ आणि त्या स्थिर बिंदूला आपण वर्तुळाचा केंद्र असं म्हणलेले. या ठिकाणी काही मी व्याख्येचा उल्लेख करत नाही. मग वर्तुळ म्हणजे काय, तर या ठिकाणी वर्तुळाची व्याख्या आपण पाहिली. प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणारा बिंदूचा बिंदू पथ, बिंदूचा मार्ग, बिंदूचा संच म्हणजे वर्तुळ. आणि त्या संदर्भामध्ये आपण वर्तुळाची त्रिज्या कशाला म्हणतोय, तर या ठिकाणी ओएम ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या. प्रामुख्याने या ठिकाणी आपण जीवा, वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, कंसाचे माप अशा विविध घटकावर आज चर्चा करणार आहोत. प्रामुख्याने वर्तुळ ही संकल्पना 9वीच्या विद्यार्थ्यांना सर्वांना माहीत आहे असं गृहीत धरून मी वर्तुळावर जास्त बोलत नाही. या ठिकाणी जीवा म्हणजे काय, तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू, वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड, बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा. मग आता या ठिकाणी आकृतीमध्ये जर पाहिलं तर ए, क्यू, एम, बी, पी हे बिंदू कसे आहेत, वर्तुळावरील बिंदू आहेत. मग या वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू घेतले आपण तर त्यांना जोडणारा जो काही रेषाखंड आहे त्या रेषाखंडाला आपण जीवा म्हणतोय. मग या ठिकाणी आकृतीमध्ये रेख पी क्यू ही सुद्धा आपली काय असली पाहिजे, जीवा असली पाहिजे. त्याचप्रमाणे रेख ए बी ही सुद्धा जीवा असेल. मग जीवेवरूनच आपण व्यासाची व्याख्या केलेली की या ठिकाणी वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा कशी काढता येईल, तर वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी सर्वात मोठी जीवा काढता येईल. ए बी पेक्षा मोठी जीवा या ठिकाणी काढता येणार नाही. आणि या ठिकाणी आपण व्यासाची व्याख्या जर करायचा प्रयत्न केला तर जीवेच्या व्याख्येनुसार किंवा जीवेचा संदर्भ घेऊन आपण व्यासाची व्याख्या करतो. सर्वात मोठी जीवा, मी इथं थोडक्यात सांगायला लागलोय, सर्वात मोठी जीवा
म्हणजे व्यास. व्यासापेक्षा सर्वात मोठी जीवा असणार नाही. आणि यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की वर्तुळाची त्रिज्या कशाला म्हणायचे, त्रिज्येचा आणि व्यासाचा संबंध काय असतो, तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास बरोबर 2 गुणिले आर. आर म्हणजे त्रिज्या, किंवा या ठिकाणी व्यासाला आपण डी म्हणतोय, डी बरोबर 2r, किंवा या ठिकाणी आर बरोबर डी भागिले 2. हा व्यास आणि त्रिज्येचा संबंध आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी वर्तुळाचा परिघ कशाला म्हणायचंय, सर्कम्फरन्स, परिघ. वर्तुळाची परिमिती, वर्तुळाची पूर्ण लांबी म्हणजे परिघ. आणि परिघ ही संकल्पना शिकण्यापूर्वी या ठिकाणी पाय ही संकल्पना आपण शिकलो. पाय म्हणजे परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर आहे. परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर आहे. म्हणजे पाय बरोबर काय लिहिता येतं या ठिकाणी, परिघ सर्कम्फरन्स सी आणि व्यास डी. म्हणजेच यावरून आपण व्यासाचं सूत्र काढलेलं आहे, डी बरोबर, किंवा या ठिकाणी परिघाचं सूत्र काढलेलं आहे, सॉरी, सी बरोबर पाय डी. आणि डी ची किंमत जर आपण 2r ठेवली तर आपणाला या ठिकाणी परिघ बरोबर 2 पाय r मिळतं. तर ही फक्त ओव्हरलुकिंग करण्यासाठी, किंवा आपणाला यापूर्वी हा झालेला भाग आहे त्यावर फक्त आपण या ठिकाणी चर्चा करायला लागलो, उजळणी म्हणून हे घटक आपणाला ब्रिज कोर्समध्ये देण्यात आलेले आहेत. आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळासंबंधी बोलायचं झालं तर ए बरोबर पाय r चा वर्ग, पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ निघतं. प्रामुख्यानं या व्हिडिओमध्ये आपण जीवा कशाला म्हणायचंय, वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारा रेषाखंड, कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा, हे लक्षात ठेवा. मग अशा किती जीवा काढता येतील, अशा अनंत जीवा काढता येतील. समजा मी या ठिकाणी एक जीवा काढली XY, तर अशा अनंत जीवा आपल्याला काढता येतील. आणि फक्त आपल्याला एकच कंडिशन आहे की वर्तुळावरचे कुठलेही 2 बिंदू आपल्याला जोडायचे, आपल्याला जीवा मिळणार. मग सर्वात मोठी जीवा काढण्याचा प्रयत्न केला तर वर्तुळ केंद्रातून जाणारी काढावी लागणार आहे. आणि वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेलाच आपण व्यास असं म्हणतोय. आणि त्यानंतर आपण व्यास आणि त्रिज्येचा संबंध काय आहे, किंवा आपण परिघाचं सूत्र कसं तयार केलेलं होतं, त्यासाठी पाय म्हणजे काय आहे, पाय हे स्थिर गुणोत्तर आहे. पायच्या संदर्भात जर आपल्याला सांगायचं झालं तर पाय आपण सांगू शकतो की कोणत्याही वर्तुळाचा परिघ घेतला आणि परिघाला जर व्यासानं भागलं तर हे गुणोत्तर जवळपास 22/7 किंवा जवळपास 3.14 एवढी किंमत त्या गुणोत्तराची मिळते. आणि हे प्रत्येक वर्तुळासाठी परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर स्थिर असतं. या गुणोत्तरालाच आपण या ठिकाणी पाय असं म्हणतोय, आणि त्या पाय या चिन्हानं आपण दाखवतो. तर या ठिकाणी तुम्हाला वर्तुळाची जीवा म्हणजे काय आणि इतर काही संकल्पनेवर आपण चर्चा केलेली. यानंतर आपल्याला पुढे काय देण्यात आलेलं आहे पहा. ती काही महत्त्वाची सूत्र या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. मी या सर्व सूत्रावर आत्ताच चर्चा केलेली की आपण नेमकं या ठिकाणी व्यास आणि त्रिज्येचा संबंध काय आहे. व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, किंवा त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. म्हणजे या ठिकाणी जर आपण व्यासाला डायमीटर असं म्हणतोय, आपण व्यास म्हणजे काय म्हणतोय, आपण डायमीटर म्हणतोय. आणि त्रिज्या म्हणजे रेडियस म्हणतोय. त्रिज्येला आपण काय म्हणतोय, रेडियस असं म्हणतोय इंग्रजीमध्ये. आणि त्यामुळं या ठिकाणी सूत्र आपण डी बरोबर 2r, इथं कॅपिटल ल्या स्मॉल ल्या चालतंय, काय अडचण येणार नाही, किंवा r बरोबर डी भागिले 2. त्यानंतर परिघ सर्कम्फरन्स सी बरोबर सूत्र यापूर्वीच पाहिले, सी बरोबर पाय डी, आणि डी म्हणजेच 2r, म्हणून या ठिकाणी 2 पाय r हे सूत्र तयार झालेले. त्यानंतर वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग. आणि पायच्या संदर्भात मी आधीच सांगितलेले, पाय ही अपरिमेय संख्या असून पायची किंमत अंदाजे नियर अबाउट म्हणलं होतं मी,
22 छेदस्थानी 7 येते किंवा 3.14 दशांशापूर्णांक जर किंमत घेतली तर ही या किमती सुद्धा अंदाजे आहेत हे लक्षात ठेवा, कारण ही काही परिमेय संख्या नाही. दशांश रूपात मांडण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपणाला 1416 हा आवर्ती दशांशापूर्णांक मिळतो. परंतु आवर्ती कशी असते की या ठिकाणी दोन प्रकारची दशांश मांडणी आहे. एक आपण त्याला जर इंग्रजीमध्ये जर पाहायचा प्रयत्न केला तर रिकरिंग नॉन रिकरिंग म्हणजे आवर्ती होणे, अखंड आवर्ती, अखंड अनावर्ती. आता या ठिकाणी अपरिमेय संख्येमध्ये जी काही मांडणी येते ते अखंड असते परंतु अनावर्ती असते. हे लक्षात ठेवा. आवर्ती होत नाही. आवर्ती दशांशापूर्णांक वेगळे असतात. समजा 3.141414 जर आलं तर त्याला आपण 3.14 बार असं लिहितोय. ह्याला म्हणायचे अखंड आवर्ती मांडणी दशांशाची. ही मांडणी अखंड येते परंतु अनावर्ती येते म्हणून ती अपरिमेय संख्या असते आणि त्याला असं पी छेदस्थानी क्यू रूपात लिहिता येत नाही. बऱ्याच वेळा बऱ्याच विद्यार्थ्याच्या डोक्यात प्रश्न येत असतो की अंश आणि छेद रूपात जर ती संख्या लिहिता येत नसेल आणि पाय ही जर अपरिमेय संख्या असेल तर पाय 22 छेदस्थानी 7 लिहितात कसा. म्हणून या ठिकाणी एक वाक्य लक्षात ठेवा, ते दिस इज अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू, ती अंदाजे किंमत आहे. कारण करेक्ट किंमत आपण पायची सांगू शकत नाही, ते अंदाजे सांगतोय. तर हे आपण 4 सूत्र पाहिलेत की व्यासाचं सूत्र काय आहे, परिघाचं सूत्र काय आहे, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे आणि पाय ही संकल्पना काय आहे. आता यानंतर आपण चर्चा करणार आहोत की वर्तुळ कंस कशाला म्हणायचे. तर पहा, वर्तुळ कंस म्हणजे काय. आता खरं पाहिलं तर वर्तुळ कंसाची व्याख्या या ठिकाणी आपण अशी स्पष्ट कुठे देत नाहीत की वर्तुळ कंसाविषयी थोडीफार माहिती किंवा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये आपण वर्तुळ कंसाच्या बाबतीमध्ये व्याख्या वेगवेगळ्या पाहतोय. की समजा एक वर्तुळ आहे. आता या मूळ आकृतीमध्ये न जाता मी थोडी वेगळी आकृती या ठिकाणी काढायली. वर्तुळ काय या ठिकाणी व्यवस्थित आकृती काढता येत नाही म्हणून आपण या ठिकाणी वेगळी आकृती नंतर अभ्यासणार आहोत. समजा हे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे किंवा पी केंद्र असलेलं वर्तुळ आहे. या वर्तुळाची जर एक छेदिका काढली आपण किंवा जीवा काढली, यापूर्वी जीवा ही संकल्पना शिकलो, त्यामुळं वर्तुळाच्या परिघाचे जे 2 भाग झाले किंवा वर्तुळाचं ज्या 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे त्या 2 भागांना समजा आपण या ठिकाणी ए आणि बी बिंदूमध्ये ती रेषा एल वर्तुळाला छेदते असं गृहीत धरलं तर AXB हा एक त्या वर्तुळाचा भाग झाला आणि दुसरा AYB. आता याचं उत्तम उदाहरण असं देता येईल की समजा बांगडी फुटली तर बांगडीचे तुकडे अशा पद्धतीनं पडतील. मग बांगडीचे तुकडे म्हणजे वर्तुळ कंस आहेत. हे लक्षात ठेवा, फरक आहे. कारण बांगडी हे जर आपण वर्तुळाचं उदाहरण घेतलं आणि दुसरं भाकरी घेतलं, भाकरीचे तुकडे वेगळे पडतील. त्याला आम्ही वर्तुळखंड म्हणतो. मग वर्तुळ कंसाची व्याख्या काय की एखाद्या रेषेमुळे वर्तुळाचं 2 भागामध्ये विभाजन होतं, त्या भागांना आपण वर्तुळ कंस म्हणतो. किंवा या ठिकाणी वर्तुळाच्या परिघाचे जे भाग होतात, वर्तुळाच्या एखाद्या छेदिकेमुळे वर्तुळावरील बिंदूचे किंवा वर्तुळाची व्याख्याच कशी आहे, एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूचा बिंदूसंच. त्यामुळे वर्तुळाचे भाग म्हणलं तरी इथं बिघडत नाही. जे 2 भाग होतात किंवा जे 2 बिंदू संचामध्ये विभाजन होतं त्यापैकी प्रत्येक बिंदू संच आणि छेदिका आणि वर्तुळ यांचे हे सामायिक बिंदू ए आणि बी
यांच्यासह आपण त्याला वर्तुळ कंस म्हणून ओळखतो. बऱ्याच वेळा अशी व्याख्या सांगितली तर आपल्या लक्षात येत नाही की छेदिकेमुळे वर्तुळाचं 2 बिंदू संचामध्ये विभाजन होतं. तो प्रत्येक बिंदू संच कशासह? यात ए आणि बी, छेदिका आणि वर्तुळ यांचे जे सामायिक बिंदू आहेत ए आणि बी यांच्यासह जे वर्तुळाचं 2 बिंदू संचामध्ये विभाजन होतं त्या बिंदू संचालाच आपण या ठिकाणी वर्तुळ कंस म्हणतोय. मग वर्तुळ कंसाची व्याख्या आपल्या PDF मध्ये देण्यात आलेली की एखाद्या रेषेमुळे किंवा एखाद्या जीवेमुळे वर्तुळाचं जे 2 भागामध्ये विभाजन होतं त्यांनाच आपण वर्तुळ कंस असं म्हणतो. आता या दुसऱ्या आकृतीमध्ये पहा की समजा आपण या ठिकाणी AXB हा जर भाग घेतला त्या वर्तुळाचा तर हा काय असणार आहे? आपला लघु कंस असणार आहे. कारण कंसाचे प्रकार 3 आहेत. पहिला प्रकार आहे लघु कंस, दुसरा प्रकार आहे विशाल कंस आणि तिसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतो अर्धवर्तुळ कंस. अर्धवर्तुळ कंस. मग या ठिकाणी लघु कंसाची व्याख्या कशी करावी? लघु कंस कशाला म्हणतोय आम्ही, विशाल कंस कशाला म्हणतोय आणि अर्धवर्तुळ कंस कशाला म्हणतोय? तर या ठिकाणी पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं हे आपल्याला माहिती. वर्तुळाचे माप हे 360 अंश. मग अर्धवर्तुळाचं माप 180 येतं. मग या ठिकाणी अर्धवर्तुळ कंस कोणता असेल? ज्या कंसाचं माप 180 अंश असेल त्याला आपण अर्धवर्तुळ कंस म्हणतोय. परंतु कंसाचे माप ही संकल्पना आपण शिकलोत का? नाही. मग तात्पुरतं या ठिकाणी आपण लक्षात ठेवू की 180 पेक्षा कमी. मी दुसऱ्या व्याख्या सांगणार आहे तुम्हाला. 180 अंशापेक्षा जास्त माप असेल तर तो विशाल आणि 180 अंश माप असेल तर अर्धवर्तुळ. आता त्यानंतर मी दुसरी व्याख्या सांगणार आहे की समजा एखादी या ठिकाणी मी AB छेदिका काढलेली आहे आणि AB छेदिकेच्या ज्या अंगास वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे त्या अंगास येणारा जो काही कंस आहे तो विशाल कंस आणि छेदिकेच्या ज्या अंगास वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे त्याच्या विरुद्ध अंगास येणारा कंस हा लघु कंस. लक्षात ठेवा मी काय म्हणायलोय. छेदिकेमुळे वर्तुळाचं 2 भागात विभाजन होतं परंतु वर्तुळाचा केंद्र ज्या अंगास आहे, ज्या बाजूस आहे त्या बाजूस असणारा कंस विशाल म्हणजे हा AYB. हा जो काही या ठिकाणी AYB कंस आपल्याला मिळणार आहे हा AYB कंस हा विशाल कंस असणार आहे आपला. पाया ठिकाणी हा विशाल कंस आहे. म्हणजे या ठिकाणी बांगडीचे 2 तुकडे झाले तर हा मोठा तुकडा असणार आहे. अर्ध्यापेक्षा मोठा तुकडा असणार आहे. हा विशाल असणार आहे आणि हा लघु असणार आहे. आता यानंतर आपण कंसाच्या मापाविषयी बोलणार आहेत आणि कंसाच्या मापापूर्वी आपण या ठिकाणी वर्तुळाच्या संदर्भामध्ये किंवा कंसाच्या संदर्भामध्ये आपण केंद्रीय कोन कशाला म्हणतोय तर या ठिकाणी पहिली संकल्पना आधी शिकूत. आपण केंद्रीय कोन कशाला म्हणायचंय? केंद्रीय कोन. मग आता केंद्रीय कोनाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी वर्तुळ कंसाच्या बाबतीमध्ये केंद्रीय कोन ही संकल्पना पाहूत आपण की समजा आपण या ठिकाणी AXB हा कंस घेतलेला आहे. या कंसाची टोक जेव्हा आपण वर्तुळाच्या केंद्राला नेऊन जोडतो त्यावेळी वर्तुळाच्या केंद्राजवळ जो कोन तयार होतो त्या कोनाला आपण केंद्रीय कोन म्हणतो. आता व्याख्या कशी करता येईल केंद्रीय कोनाची? आता इथे व्याख्या करण्याचा जास्त विचार करू नका. समजून घेण्याचा जास्त विचार करा की कंसाची टोके जेव्हा आपण वर्तुळाच्या केंद्राला जोडतो त्यावेळी
जो केंद्राशी कोन किंवा केंद्राजवळ जो कोन तयार होतो त्या कोनाला आपण केंद्रीय कोन असं म्हणतो. लक्षात घ्या. मग आता दोन त्रिज्या काढल्या, OA आणि OB ही त्रिज्या आहे. मग वर्तुळाच्या केंद्राजवळ जो कोन तयार होतो त्या कोनाला केंद्रीय कोन. तो त्रिज्येमुळे होतो का वर्तुळ कंसाची टोकं जोडल्यामुळे होतो हे या ठिकाणी महत्वाचं नाही, परंतु आपणाला या केंद्रीय कोनाचा संबंध या कंसाच्या मापाशी लावायचा आहे. म्हणून या ठिकाणी मी उल्लेख करतोय की केंद्रीय कोनाची व्याख्या आपण किंवा केंद्रीय कोनाची माहिती आपण वर्तुळ कंसाच्या अनुषंगानं किंवा वर्तुळ कंसाच्या संबंधानं या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी मग केंद्रीय कोन कशाला म्हणायचंय की वर्तुळ कंसाची टोके, वर्तुळ कंसाची टोके म्हणजे टोके म्हणजे त्यालाच आपण अंत्यबिंदू म्हणू. अंत्यबिंदू वर्तुळाच्या केंद्राशी, वर्तुळाच्या केंद्राशी जोडली असता वर्तुळाच्या केंद्राजवळ जो कोन तयार होतो त्या कोनास त्या कंसाच्या संदर्भात, त्या कंसाच्या संदर्भात केंद्रीय कोन असे म्हणतात. मग आता या ठिकाणी पहा, समजा AXB या कंसाची टोकं त्या केंद्राशी नेऊन जोडली तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की कंस AXB चा केंद्रीय कोन कोणता, चा केंद्रीय कोन कोन AOB. कोन AOB हा कंस AXB चा केंद्रीय कोन आहे. मग बऱ्याच वेळा असंही घडतंय की या विशाल कंसाच्या बाबतीत काय सांगावं. आता हा सुद्धा AOBच होतोय कोन, कारण AYB कंसाची टोकं जोडली गेली, परंतु हा कोन विशाल कंसासाठी मोजत असताना हा बाहेरून मोजावा लागेल. लक्षात घ्या. आणि तो प्रविशाल कोन असेल, 180 पेक्षा त्याचं माप जास्त असेल, परंतु आपण प्रविशाल कोनाच्या संदर्भामध्ये इथं चर्चा करत नाहीत, कारण कंसाचं माप काढत असताना आपण पुढे शिकणार आहोत की कोणत्याही कंसाचे माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापाइतके असते. केंद्रीय कोन म्हणजे काय हे लक्षात आलंय तुमच्या, की कंसाची टोकं वर्तुळाच्या केंद्राशी जोडल्यानंतर वर्तुळाच्या केंद्राजवळ जो कोन तयार होतो त्या कोनाला त्या कंसाच्या संदर्भात केंद्रीय कोन असे म्हणतात. मग आता या ठिकाणी पहा, परंतु या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्या डोक्यात शंका येऊ शकते की AYB या कंसाचा केंद्रीय कोन कोणता. त्याचं नाव हेच येतं, AOBच येतंय, परंतु मोजत असताना त्याला आपल्याला बाहेरून मोजावं लागेल. तो प्रविशाल कोन तयार होईल. समजा हा 100 अंशाचा कोन असेल तर हा या ठिकाणी 260 अंशाचा कोन असेल, कारण पूर्ण वर्तुळ 360 आहे. मग हा जो काही 260 अंशाचा कोन आहे हा या ठिकाणी AYB कंसासाठी केंद्रीय कोन आहे, प्रविशाल कोन आहे तो. परंतु आपण असं प्रविशाल कोनावरून कंसाचं माप काढत नाही. त्यासाठी सूत्र आपण पुढे पाहणार आहोत की लघु कंसाचं माप काढण्यासाठी आपण त्याच्या केंद्रीय कोनाचं माप घेतो आणि विशाल कंसाचं माप काढत असताना 360 मधून संबंधित लघु कंसाचे माप किंवा संबंधित विरुद्ध कंसाचं माप म्हणतो आपण, ते वजा करून विशाल कंसाचं माप काढतो. तर पहा पुढची संकल्पना काय देण्यात आलेली. तर या ठिकाणी ठीक आहे, वर्तुळ कंसाच्या मापाच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणीच तुम्हाला उल्लेख करतोय, पुढे डायरेक्ट कृती देण्यात आलेली आपल्याला. तर या ठिकाणी पहा
की लघु कंसाचे माप किंवा कोणत्याही कंसाचे माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा इतके असते. ठीक आहे. मग आता या ठिकाणी यम कंस AXB हा लघु कंस आहे. AXB या लघु कंसाचं माप कसं काढावं लागेल? यम कोन AOB त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा इतकं असतं. मग आता या ठिकाणी AOB कोनाचं माप 100 अंश असेल तर या ठिकाणी यम कंस AXB बरोबर सुद्धा तुमचा 100 अंशच येईल. मग आता विशाल कंसाचे माप AYB. मग या ठिकाणी विशाल कंसाचं माप काय सांगता येईल? मी डायरेक्ट या ठिकाणी फक्त विशाल कंसाच्या नावाचा उल्लेख करायलोय. यम कंस AYB या विशाल कंसाचं माप कसं काढता येईल? समजा या ठिकाणी तुम्हाला हे 260 माहीत नाही गृहीत धरा. फक्त AOB कोनाचं माप 100 दिले, त्यावरून AXB कंसाचं माप 100 काढलेलं आहे. आणि आपल्याला विचारलं AYB कंसाचं माप किती? मग 360 मधून आपण हे 100 काय करावे लागतील? वजा करावे लागतील. म्हणून या ठिकाणी लिहूत आपण विशाल कंसाचे माप बरोबर 360 उणे संबंधित, थोडक्यात लिहितोय मी, संबंधित लघु कंसाचे माप. तर हा 8वी मध्ये भाग झालेला आहे आपल्याला. तरी सुद्धा आपण काय करा, थोडी PDF व्यवस्थित वाचा, 8वीची पुस्तकं व्यवस्थित पहा. एखाद्या संकल्पना आपणाला लक्षात येत नसतील तर मागच्या इयत्तेतील आपण काय करा, पाठ्यपुस्तकं पहा. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला एक कृती दिलेली किंवा एक स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर आता या ठिकाणी पहा की खालील आकृतीचे निरीक्षण करा व सारणी पूर्ण करा. तर या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर O केंद्र असलेलं वर्तुळ आहे. PQ ही आपल्याला या ठिकाणी जीवा देण्यात आलेली आहे. AB हा व्यास आहे, व्यास किंवा त्याला आपण सर्वात मोठी जीवा असं म्हणू शकतोय या ABला. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. मग आता वर्तुळाचा केंद्र कोणता? या ठिकाणी O हा वर्तुळाचा केंद्र आहे. आता बाकी जास्त केंद्र नसतात वर्तुळाला, त्यामुळं बाकीच्या याच्यात काही लिहू नका. त्रिज्या अनेक सांगता येतात. या ठिकाणी समजा आपण OA त्रिज्या सांगितली की OA त्रिज्या असेल तुमची, त्याच पद्धतीनं OB त्रिज्या असेल. त्रिज्या म्हणजे काय? तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी OA त्रिज्या असेल, OB त्रिज्या असेल, OC त्रिज्या असेल. त्यानंतर व्यास कोणता? तर या ठिकाणी AB हा आपला व्यास आहे. वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा कोणकोणत्या आहेत? मग या ठिकाणी PQ जीवा आहे आणि व्यास ही सुद्धा जीवा असते, म्हणून या ठिकाणी मी व्यासाचाही उल्लेख जीवा म्हणून या ठिकाणी करतोय. त्यानंतर याच्यातला लघु कंस कोणता? तर अर्धवर्तुळापेक्षा लहान असणारा कंस. मग समजा आपण या ठिकाणी AXB कंस घेतला, AXC कंस AXC. त्याच पद्धतीनं हा BC कंस BC. आता तुम्हाला असं वाटत असेल की 2 अक्षरानं नाव लिहावं का कंसाचं? लिहावं, परंतु तो लघु आहे असं गृहीत धरावं. पण मग आपण या ठिकाणी कंस PQ सुद्धा म्हणू शकतो, हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी आपल्याला लिहायचंय तर या ठिकाणी समजा मी PYQ लिहितो, परंतु मी फक्त PQ म्हणलं तर तुम्ही असा विशाल कंस गृहीत धरायचा नाही. हा इकडून PXQ असा नाही.
2 अक्षरानं ज्यावेळी आपण एखादं नाव संबोधतो एखाद्या कंसाचं, त्यावेळी तो लघु आहे हे गृहीत धरा. आता अर्धवर्तुळ कंस कोणते किंवा विशाल कंस या ठिकाणी सांगता येईल आपणाला. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मी ए पासून जर सुरुवात केली तर या ठिकाणी सी पर्यंत पहा, ए पासून जर सुरुवात केली आणि या ठिकाणी मी सी पर्यंत आणलं तर हा कंस तुमचा विशाल असेल. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीनं लिहा की कंस ए बी सी, किंवा या बीच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी क्यू घेऊ शकता, कारण मधलं कुठलंही अक्षर घ्या. ए पासून सुरुवात करा, ए पी सी म्हणा, ए क्यू सी म्हणा किंवा ए बी सी म्हणा, आणि या पद्धतीनं उरलेले कंस या ठिकाणी लिहून आपण ऍक्टिव्हिटी पूर्ण करा. अर्धवर्तुळ कंस कोणते, तर या ठिकाणी ए पी बी म्हणा, हे वरचा अर्धवर्तुळ, या जीवेमुळे ए बी व्यासामुळे जे 2 भाग झाले ते अर्धवर्तुळ झाले. मग या ठिकाणी अर्धवर्तुळ कंस ए पी बी किंवा पीच्या ठिकाणी तुम्ही क्यू घेतलं तरी कंस बदलणार नाही. आणि दुसरा कंस कोणता असेल, ए एक्स बी या खालच्या बाजूचा, किंवा ए सी बी म्हणा चालेल. केंद्रीय कोन. आता केंद्रीय कोनाच्या संदर्भात या ठिकाणी जी काही तुम्हाला स्वाध्याय देण्यात आलेला आहे की कोणत्या कंसासाठी केंद्रीय कोन. आता कोन एओसी हा सुद्धा केंद्रीय कोन आहे, कोन सीओबी हा सुद्धा केंद्रीय कोन आहे. कोन सीओबी पहा, हा एक केंद्रीय कोन असणार आहे, हा दुसरा केंद्रीय कोन असणार आहे. आता तिसरा जो केंद्रीय कोन जर घेतला आपण या ठिकाणी तर हा सरळ कोन येणार आहे 180. त्याचा उल्लेख इथं करू नका. मी यापूर्वी सांगितले की आपण या ठिकाणी फक्त 180 पेक्षा कमी माप असणाऱ्याच कोनाचा या ठिकाणी केंद्रीय कोन म्हणून विचार करायलो. 180 पेक्षा मोठ्या कोनाचा विचार करणा गेलो, कारण या ठिकाणी आपण की लघु कंसाचे माप बरोबर केंद्रीय कोनाचे माप, परंतु या ठिकाणी ह्याचं कसं आहे की 180 पेक्षा कमी आणि विशाल कंसाच्या संदर्भात आपण 180 पेक्षा मोठा कोन घेतलेला नाही. विशाल कंसाचे माप काढत असताना आपण काय केलेले की 360 पूर्ण वर्तुळामधून संबंधित लघु कंसाचे माप वजा केलेले. त्यामुळे या ठिकाणी 180 पेक्षा मोठ्या कोनाचा विचार आपण केंद्रीय कोन म्हणून या ठिकाणी केलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर मी जास्त चर्चा करत नाही. फक्त आपणाला या व्हिडिओमध्ये वर्तुळ कशाला म्हणतात, जीवा कशाला म्हणतात, त्यानंतर वर्तुळ कंस कशाला म्हणतात आणि त्या कंसाचं माप कसं काढलं जातं, या सर्व बाबी वर फक्त आपण चर्चा केलेली आहे आणि त्यावरचा या ठिकाणी स्वाध्याय सोडवून पाहिलेला आहे. आपल्या PDF मध्ये हा स्वाध्याय देण्यात आलेला आहे. पूर्ण PDF आणखी एक वेळा वाचा. त्या ठिकाणची माहिती थोडी वेगळ्या भाषेत दिलेली असेल आणि मी ज्या काही तुम्हाला संकल्पना सांगितल्या त्या थोड्या वेगळ्या भाषेत सांगितलेल्या असतील, परंतु दोन्हीचा अर्थ एकच असतो. तर अशा पद्धतीनं आपणाला हा घटक लक्षात आलेला असेल. धन्यवाद.